प्रथम तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मीपूजन या दिवशी महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात असे मानले जाते. त्या ज्या घरात स्वच्छता, शांती, श्रद्धा आणि प्रकाश असतो त्या घरात प्रवेश करतात. म्हणून दिवे लावून सजावट करून आपण माता लक्ष्मीचे स्वागत करतो. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करण्यामागे एक सुंदर कथा आहे. विजयादशमीला रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परतले. अयोध्यावासियांनी संपूर्ण शहर फुलं, रांगोळ्या आणि दिव्यांनी सजवलं. तेव्हापासून वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दिवाळी साजरी करण्याची प्रथा पडली. रामराज्यात सुबुद्धी आणि समृद्धी नांदो म्हणून भगवान श्रीरामांनी भगवान गणपती आणि माता लक्ष्मीची पूजा केली. त्याचंच अनुकरण आपण आजही माता लक्ष्मी आणि भगवान गणपतीची पूजा करून करतो. भगवान गणेश हे प्रथम पूज्य देव आहेत आणि त्यांच्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण राहते. पण भगवान गणेश आणि माता लक्ष्मी एकत्र का पूजले जातात याची एक अद्भुत कथा आहे. आमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत. एकदा देवी लक्ष्मीला आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला. भगवान विष्णूंनी तो अहंकार दूर करण्यासाठी, तू खरोखरच धनसमृद्धीची देवी आहेस, पण तू अजून मातृत्वाचा आनंद घेतलेलाच नाहीस. माता लक्ष्मी देवीला हे पटले आणि त्यांनी माता पार्वतीकडे विनंती केली, मला तुझा धाकटा पुत्र गणेश दत्तक दे. माता पार्वती म्हणाल्या, तू सतत भगवान विष्णूंसोबत जगभर भ्रमण करत असतेस, मग तू माझ्या मुलाची काळजी कशी घेशील? माता लक्ष्मी देवी म्हणाल्या, गणेश माझा पुत्र असेल. माझे संपूर्ण ऐश्वर्य त्याचेच आहे. माझ्या भक्तांना आता माझी आणि गणेशाची एकत्र पूजा करावी लागेल. माता पार्वतीने आनंदाने गणेशाला दत्तक दिलं. तेव्हापासूनच माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची एकत्र पूजा केली जाते. यामागचा अर्थ गूढ आहे. माता लक्ष्मी म्हणजे संपत्ती, भगवान गणेश म्हणजे बुद्धी आणि माता सरस्वती म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा वापर करून संपत्ती मिळवता येते. संपत्तीचा योग्य वापर करायला बुद्धी आणि ज्ञान दोन्ही लागते, नाही तर आहे ती संपत्ती नष्ट होते. बुद्धी, ज्ञान, संपत्ती या तिन्हीमध्ये भर पडावी यासाठी मेहनत घ्यावी लागते. आपण आहे तेवढ्यातच संतुष्ट राहिलो तर एक दिवस बुद्धीचा प्रभाव कमी होतो, ज्ञान कालबाह्य होते, संपत्ती संपून जाते. त्यामुळे या सर्वात देवांची कृपा असावी म्हणून ही पूजा. हे एका दिवसापुरते प्रतीक आहे. त्यासाठी मेहनत नेहमी करायची आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तसेच फक्त अमुक पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते असे न समजता वर्षभर आपल्या कुटुंबियांचा भरभराटीसाठी मेहनत करावी आणि या कामात देवांची कृपा असल्याबद्दल आभार मानायला आणि अशीच कृपा ठेवण्याची प्रार्थना करण्यासाठी कुटुंबाने एकत्र येऊन असे सण साजरे करावेत. शुभ दीपावली. जय माता लक्ष्मी, जय भगवान गणपती. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.